काय मलाच काय कळणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अजून एका खूप छान व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठे जात आहे. निसर्गाच्या कुशीत असलेला धबधबा बघायला, तो म्हणजे बाबा वॉटरफॉल किंवा बाबा धबधबा. साधारणतः आता सकाळचे 11 वाजले आहेत. आम्ही आता घरातून निघून अर्धा तास होऊन गेलाय. जसं की आपण पारगडचा व्हिडिओमध्ये पाहिले असतील, साधारण तोच रस्ता आहे. फक्त आपण पारगडकडे जात असताना कुंभवडे गाव लागते, उजव्या बाजूला हे गाव लागते व समोर गेले की पारगड. हा पारगड व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघून घ्या. बघितला असेलच अशी मला खात्री आहे, आणि बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक टाकलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. नेसरीमधून 2 ते 2.5 तास लागतात. धबधब्याजवळ पोचायला आपल्याला तब्बल 60 ते 65 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तर चला, सुरुवात आपण केलेलीच आहे, आपण जाऊ. ही जी तिकटी दिसत आहे, आपण आलेलो आहे ती नेसरी अडकूर रोड आहे, आणि जो डाव्या साईडला आहे तो बेळगाव पाटणेपाटा रोड आहे, आणि ही जो उजवा साईड आहे ती चंदगड तिलारी रोड आहे. तर चला, आपण चंदगड तिलारी रोडने पुढे जाऊ. आंबोलीपासून जवळच असलेल्या कुंभवडे गावातला बाबा धबधबा यावरती पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या खाजगी मालमत्तेमध्ये हा धबधबा आहे. चौकुळ येथील अगदी दुर्गम भागात वसलेला बाबा धबधबा बघायला जाणार आहोत. पावसाळा म्हटलं की शहराच्या ठिकाणी खड्डे, ट्रॅफिक जाम, चिखल डोळ्यासमोर येतो. तर गावाकडे याच पावसाळ्याचे अगदी जल्लोषात स्वागत केले जाते. वातावरणातील गारवा, सर्वत्र पसरलेला हिरवेगार गालिचे, तुडुंब वाहणाऱ्या नद्या आणि धोधो बरसणारा धबधबे, हे सर्व एकाच ठिकाणी पाहायचे असेल तर कोकणापेक्षा जास्त चांगलं ठिकाण नाहीच. आणि आज आपण हेच अनुभवण्यासाठी बाहेर पडत आहोत. सह्याद्रीच्या टप्प्यात असलेल्या कुंभवडे गावातला हा धबधबा केगदवाडीचा धबधबा म्हणून आधी प्रचलित होता, पण बाबासाहेब कुपेकरांनी जागा विकत घेतल्यानंतर हा धबधबा बाबा धबधबा म्हणून प्रचलित झाला. इथे गावकरी मंडळी आपली गुरे चारण्यासाठी घेऊन आलेले आहेत, आणि आम्ही यामधूनच रस्ता करत पुढे जात आहे. मामा, पारगड आणि बाबा वॉटरफॉल इकडेच काय? इकडेच ना? हा.
आम्हा बाबा वॉटरफॉल राईट. समोरचा रस्ता बघा, दोन्ही बाजूला झाडी, पावसाळी वातावरण आणि हे धुके. अशा रस्त्यावरून प्रवास करायला खूप मजा येते, वेगळाच अनुभव येतो. या व्हिडिओपेक्षा प्रत्यक्ष हे वातावरण बघायला अनुभवायला भारी वाटतंय. असं हे वातावरण बघून तुम्हालाही या रस्त्यावरून प्रवास करण्याची इच्छा नक्कीच झाली असेल. पावसाला सुरुवात झाली की पर्यटकांची प्रचंड गर्दी आंबोलीमध्ये असते. अशा वातावरणामध्ये पर्यटन आपल्या गाड्या लावून या वातावरणात फोटोशूट तसेच वातावरणाचा आनंद लुटतायत. या बाबा धबधब्याकडे जाताना या निसर्गाचे वेगवेगळे रूप बघायला मिळतात. काही ठिकाणी घनदाट जंगल तर काही ठिकाणी मोकळी जागा. तिथून ज्यावेळी आपण प्रत्यक्ष धबधब्याजवळ पोहोचतो तेव्हा तेथील दृश्य मनाला मोहून टाकते. बाबा धबधब्याकडे जाताना आपल्याला छोटे छोटे असे 10 धबधबे बघायला भेटतात. मेन पाऊस इथे तुम्हाला दिसत आहे की एवढा मोठा दगड, बहुतेक हा दगड कोरून किंवा फोडून तर रस्ता धबधब्याकडे जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. मला तर दिसतच आहे समोर बघा, तुम्ही बघू शकता. Yeah. कोकणातील असा एकमेव हा धबधबा आहे की ज्या धबधब्याचं सौंदर्य दोन्ही बाजूनी पाहता येतं. पावसाळ्यात या धबधब्याचं रूप अधिकच खुलून येतं. 200 ते 250 फुटावरून मनमुटातपणे हेसाळणारा बाबा धबधबा पर्यटकांना अधिकच आकर्षित करतो. खाली उतरताना जरा जपूनच जायला हवं, कारण तुम्हाला आता दिसतच आहे की इथे छोटी वाट आहे आणि त्याहून अधिक म्हणजे की हा धबधबा खाली आहे. खालून अजून सुंदर दिसतो, त्यामुळे आपण आता खालून जाऊ. हे बघा किती रिस्की आहे, त्यामुळं जाताना
तुमची तब्येतीची आणि तुमची काळजी घेऊन तुम्ही खाली उतरा. ह्या लोकी चल तुझा थोडा आडवा घेतो थोडा उभा घेतो. होय होय उभा बी घेतलाय. मग इथनं तिथनं तिकडे खडकाजवळ चल की. कशी गेली काय मलाच काय करणार. दोनशे ते 250 फुटावरून पडणारा हा धबधबा अंगाला शहारे देऊन जातो. जितका सुंदर हा धबधबा आहे तितकाच हा धोकादायक सुद्धा आहे. सुंदर क्षण डोळ्यामध्ये टिपून घरी जाताना थोडा नाश्ता वगैरे करून मग घरी निघालो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.